आज काय झालंय, आज त्यांच्यापाशी जो पोचलाय तो त्यांचा फॅन झालाय आणि जो पोचला नाही तो त्यांचा फॅन नसेल, पण हे नक्की की एकदा त्यानं तिथं पोचावं आणि त्यांचं फॅन होऊन जावं, एवढी संजय मंडलिकांच्या ताकद नक्की आहे. नमस्कार. नाव कसं म्हणलं? अण्णासाहेब मोदी. अण्णासाहेब मोदी. नावातच मोदी आहे. काय वाटतंय, मोदींच्या बाजूने का विरोधी बाजूने आहे? मोदींची बाजूला आहे. आमचे नेते सगळेच आहेत. सगळी? हो. असं कसं? असं म्हणजे सगळेच चांगले आहेत. पक्ष आपला शिंदेगड शिंदेगड म्हणजे शिवसेने. पक्षवाईज राजकारण आहे, गटवाईज राजकारण इथं कागलमध्ये आहे. लय जोरात आहे. म्हणजे गटाची माणसं ते प्रत्येक गटागटात आपल्यापर्यंत झालं. म्हणून वाकडवायचं नाही कोणाला. का हो का? बरोबर आहे. का बोलून वाकडं? आणि इथं राजकीय विद्यापीठ आहे ना, त्यामुळं लक्षात ठेवून मग ते अर्थ नाही येतात. पुढे नेते बदलतात ना, कार्यकर्ते हराम आहेत खालचे. कागल मध्ये नेता कोण आता? आता कागलमध्ये आमचा मेन साहेब आहे, मुस्लिम साहेब. त्यांनी कोणाला जे म्हणतील त्याला आम्ही मत द्यायला. कारण सोडून बर सबल माणसं आमचीच. काय लोकसभेची निवडणूक आहे. त्याचा इंटरेस्ट नाही आपल्याला. काय इंटरेस्ट? राजकीय क्षेत्रात इंटरेस्ट नाही. का हो? आपला नाही आपण काय बाकी काय कुणाच वाईट. दर्शको नमस्कार. के न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तसं बघायला गेलं तर आता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये लोकसभेचं राजकारण व्हायला सुरुवात झालेली आहे आणि हे राजकारण आता तापायला सुरुवात झालेली आहे. आता आपण आलेलो आहे कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणाचं विद्यापीठ म्हणजे कागल, आणि या कागलमधील आपण गैबी चौकामध्ये उभा आहे. माझ्यासोबत इथं जर का मागं जर का आपण सगळे बघितलं तर काही लोक आहेत. या लोकांची काय प्रतिक्रिया आहे, येणाऱ्या पुढच्या राजकारणाच्या दृष्टिकोनातून लोकांची मतं काय आहेत, कागलमध्ये उद्या राजकारणाचं काय होऊ शकतं, लोकसभा निवडणुकीचे काय पडसाद उमटू शकतात, या एकंदरीत विषयावरती बोलण्यासाठी आपण या कागलमध्ये इथं आहे. साहेब नमस्कार. नमस्कार. नाव कसं आपलं? नाव कसं? बाळासाहेब दत्तात्रय तिवारी. आता बघायला गेलं तर महाविकास आघाडी आहे, महायुती आघाडी आहे, दोन आघाडी आहेत. कागलच्या राजकारणामध्ये मंडलिक आहेत, मुश्रीफ आहेत, घाटगे आहेत, हे सगळे जर का बघायला गेलं तर आता एका बाजूला आहेत. बरोबर आहे. आणि विरोधक म्हणल्यावरती आता तसं कोण राहिलेलं नाही. सगळा तुमचा जो तालुका आहे तो एका बाजूला झाल्यासारखा झालेला आहे, म्हणजे महायुती आघाडीसारखा झालेला आहे. मग येणाऱ्या पुढच्या राजकारणामध्ये तुम्ही कुणासोबत? आम्ही नरेंद्र मोदींच्या सोबत. नरेंद्र मोदी साहेब ज्यांना तिकीट देतील, मग खासदार संजय मंडलिक असतील किंवा आणि कोणीही जे वरच्या भाजप आघाडी जे तिकीट देईल ते खासदार निवडून येणार. मंडलिकांनी कामं केलेली नाही म्हणतात. नाही का एक सांगू आहे, ह्या म्हणजे एकूण आजपर्यंत 52% इलेक्शन झाल्या. पहिला MRO बागल झाल्या, मग MR झाले आमदार, म्हणजे आमच्या तालुक्यात नव्हते. नंतर शामराव भिवाई पाटील झाले, मग त्याच्यानंतर जवळजवळ निक्कम झाले, सदाशिव मंडलिक झाले. तर सदाशिव मंडलिकांचं फार ह्या तालुक्यावर उपकार आहेत. नंतरच्या काळात 88ला विक्रमसिंह घाडगे आमदार झाले, 80ला आमदार झाले. तर सदाशिव मंडलिक आणि विक्रमसिंह घाडगेंचं फार योगदान आहे. आणि त्यांच्या तालमीतच तयार झालेले हसनसाहेब मुश्रीफ आणि संजय घाडगे सुद्धा आहेत. मूळ गट कुठले? मंडलिक आणि घाडगे गट. आणि हे आता आजच्या घटला सगळी एकच. आजच्या वरला जर भाजपचं असलं तरी सगळी लोकसभेचा किंवा विधानसभेची कामं करणारी शक्ती आहेत ती सगळे एकत्र आहेत. ह्याच्यापूर्वी कसं 30 वर्षापूर्वी मंडलिक आणि घाडगे एकमेकांच्या विरोध होते, मग त्यांच्यात मुश्रीफ साहेब सुद्धा विरोध होते. आता सगळीच नरेंद्र मोदी अंडर काम करत असल्यामुळं कुणी तुम्ही जर भाजपला दगड जरी दिला आमच्या लोकसभेला, आणि आज पण आम्ही सोडाय नाही. आणि तुम्ही मागचा इथं भेटला कुठेही जाऊ, कोल्हापूर जिल्ह्याचा लोकसभेचा खासदार हा कागल तालुक्यातलाच होतो. मग सदाशिव मंडलिक असतील, संजय मंडलिक असतील आणि XY असतील, कुणालाही जर भाजपला तिकीट दिली सीट येणार. कारण विरोधी पक्ष नगे नाही, औषधाला सुद्धा काँग्रेस पक्ष नाही. कागलमधनं जर का मतदानाच्या टक्केवारीवरती बोलायचं झालं तर काय पर्सेंटेज किती पडेल महायुतीला? नाही, फार गणित लांब जाणार आहे ते. कसं सांगू तुम्हाला, मागचं जर तुम्ही आकडा बघितलं 1,40,000 मिळालं, संभाजी राजेंना 90,000 मिळालं. बीच करा की 14 आणि 9 किती झालं 240. आणि संजय घाडगे सुद्धा यांच्या आमच्यावरच आहेत. समजा विरोध गेले ते 50,000. बरं आहे. मी किती झालं 290. मग राहिले किती 3.25 लाख मतदान आहे. 90% मतदान इकडे होणार, 10% मतदान होणार. मी संजय घाडगे जरी बाजूला गेलं तर 2.5 लाखाला काय मरण नाही. प्रचार न करता मंडलिकांनी कामं काय काय केलं ते हे बघा. ह्या ही दोन व्यक्ती आहेत काय, संजय मंडलिक असतील किंवा त्यांचे वडील असतील सदाशिव मंडलिक, यांनी फार त्याग तो तालुक्यासाठी केला. विक्रमसिंह घाडगे सुद्धा त्याग केलेला, त्याच्या पश्चात मुश्रीफ साहेबांनी सुद्धा केला आहे. त्यांचं एक ध्येय कसं आहे, ते आता विक्रमसिंह घाडगे पाटील त्यांचं चिरंजीव संभाजी घाडगे कामं करत आहेत.
हे कसं आहे, कागल हा तालुका हा महाराष्ट्राचा राजकीय विद्यापीठ का मानला जातं हे तुम्ही बारकांचा अभ्यास केला. हे शामराव भिवा पाटील 62 प्रश्न विचार करा. मी आता 40 वर्षाचा सांगले 62 प्रश्न कागल तालुक्यातले आमदार झाले आणि तिने फक्त एकच काय केलं, कागल तालुक्यातला जनतेचा सर्वसामान्य नागरिकांचा विकास झाला पाहिजे. बरोबर आहे. आता मतभेद पटले नाही ते एकमेकांचा विरोध आम्ही तेवढं राजकीय विरोध आम्ही तेवढं करतो, खरं तालुक्याचा विकास मेन धोरण आहे. तर ते अंडर मंडलिकांच्या विक्रमसिंह गाडीने केला, त्यानंतर मुश्रीफ साहेबांनी केला, मग सजी गाडी सुद्धा एकदा वेळा आमदार होते. आता हे सगळी एकच आहेत. त्यामुळे तुम्ही जर एक जरी म्हटला बाबा काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून तुम्ही उमेदवार राहू देच तर तुम्हाला औषधं सुद्धा मिळणार नाही. काय हो? नमस्कार. नाव कसं आपलं? दौलतराव घाटगे. काय करताय आपण? आपलं पशुखाद्य दुकान आहे. कुठे आहे? कागलमध्ये. प्रॉपर कागल मतदार आहे. बद्दल काय सांगाल, काय वाटते एकंदरीत ह्या विषयावरती राजकारण आता चालू झाले, हां. या लोकसभेला काय होईल? लोकसभेला काय आता खासदार मंडलिक आहेत, परत खासदार मंडलिकच राहणार. इथं सगळी जर का बघायला गेलं तरी मुश्रीफ साहेबांची कुठल्या कुठल्या पक्षाचे येतं जास्त वर्चस्व? आता मी मुस्लिम साहेबांचा कार्यकर्ता आहे. मुस्लिम साहेबांचा कार्यकर्ता आहे मी. आता कसं झालं, एका साईडला सगळी जातात. संजय मंडलिक सुद्धा खासदार आहेत, ते त्या शिंदे गटात नाहीत. मुस्लिम साहेब सुद्धा आता भाजपकडे गेलेले आहेत. त्यामुळे आता ते दोन्ही एक असल्या आम्ही काय करतोय, आमच्या कागल तालुका आमदार आणि आमच्या कागल तालुका आमदार आहेत, खासदार आहेत, वरच्या लेवलला सगळे एकमेकाकडे फिरायला लागलेत, पक्ष बदलायला लागलेत. खालची लोक पक्ष बदलतील काय? नाही, आता काय खालच्या लोकांची सुद्धा भाजपच वर पाहिजे. आम्हाला वर भाजपच वर पाहिजे. भाजप आता कसं आहे, आंतरराष्ट्रीय स्तरावर गेले, आता भाजपनं भरपूर म्हणजे हे केलेलं आहे, म्हणजे आंतरराष्ट्रीय दर्जा म्हणजे आता नरेंद्र मोदीला झालेला आहे. म्हणजे एक नंबर आता तसं केलं, यांना मानांकन मिळाले मोदी साहेबांनी. आम्ही आता फक्त मोदी ज्यांना म्हणजे भाजप जे हे तिकीट देईल खासदारकीला, आम्ही त्यांच्या बाजूने आहे. आणि ह्या वेळा सुद्धा खासदार मंडलिकच येणार, हे गॅरंटी. त्यात काही वाद नाही. राम मंदिरच्या ह्याच्यावरनं भरपूर राजकारण वगैरे झालं असं म्हणतात, बरोबर आहे. पण कागलमधलं जर का वातावरण बघता, काय राम मंदिर झालेलं कागलकरांनी त्यांना काय काय नाही, राम मंदिर झाल्यामुळे चांगलं झालं. किती वर्षे म्हणजे 500 ते 700 वर्ष ते म्हणजे 200-500 वर्ष खंडितच होता, आधी स्थगित होता. आता मोदी साहेबांच्यामुळं, पंतप्रधानांच्यामुळे ते म्हणजे भाजपनं लवकर ते खेचून आणलं. काँग्रेस जर असतं ते एवढं काय साध्य झालं नसतं. आणि कसं आहे, मोदीच वर पाहिजेत केंद्रामध्ये. आणि आम्ही केंद्रात हे सदाशिवराव मंडलिकांचे सुपुत्र संजय मंडलिक असल्यामुळे आम्ही त्यांनाच हे लोकसभेला एकंदरीत जर का बघायला गेलं तर महायुती. माहितीच राहा. तुमचं काय मत आहे, महाविकास आघाडी की महायुती? माहितीच. काय मामा? महायुती. राजकारण काय नाही. राजकारणावरती बोलायचं नाही का? काय करतो तुमचा व्यवसाय? नाही, माझा व्यवसाय नाही, मी बंद केलाय. राजकारणावर काय नाव काय तुमचं? अमर चौगले. काय राजकारण एवढं आता खालच्या लेवलला गेले का न बोलण्यासारखं? राजकारणावर काय बोलतच नाही. सगळी काय एकसारखीच आहे, त्यामुळे आपल्याला कोण बी आलं तर ही अशी जी माणसं असतात ह्यांच्या प्रतिक्रिया मला घ्यायला जरा चांगलं वाटते. कारण काय आहे की बोलणारी बरेच जण असतात, कुणाची ह्यांचं मत असेल, त्यांचं मत असेल, ह्यांचा मुद्दा असेल, त्यांचा मुद्दा असेल, हे मांडणारे असतात. पण तुमचं मत जास्त आहे ना, हे सर्वसामान्य माणसं असतात. काय वाटतं की राजकारणावरती न बोलणे एवढी आत्ता पाळी आली आता? काय नाही, आपण काय राजकारण तेवढंच बघायचं. मतदान करताय का? करतोय. कशावरती करताय? कुठल्या पक्षात? काय आपल्याला काय आवडेल ते करतोय. नाहीतर नाही मतदान करतोय. सगळे मतदान करतोय. माझा मित्र खास. नमस्कार. नाव कसं म्हणलं? अण्णासाहेब मोदी. अण्णासाहेब मोदी, नावातच मोदी आहे. काय वाटतंय, मोदींच्या बाजूने का विरोधी बाजूने आहे? मोदींच्या बाजूला आहे. काय ते नाव आहे म्हणून? मोदी यांच्या बाजूला नाव आहे. नाही, पहिल्यापासून आम्ही भाजपमध्ये आहे. पहिल्यापासून बीजेपी मध्ये. म्हणजे तुम्ही घाडगे साहेबांची माणसं? गाडगे साहेबांची माणसं. बरं. काय वाटतं इकडे मुश्रीफ साहेब, घाडगे साहेब एकत्र जाईत आता? आता हे तिघजण एकत्र आल्यामुळं वरच्या लेवलला काय होतंय हे काय सांगता येत नाही. कोण आमदार होतोय, कोण खासदार होतोय, त्याचं काय सांगता येत नाही. कोण सीट देईल ते निवडून येणार. बरं. उद्या आता लोकसभेची निवडणूक आता 2-3 महिन्यावरती आली आहे. होय. आता जागा त्यांनी द्यायला चालू झाल्यात, आघाड्यांच्यामध्ये बातचीत चालू झाली आहे. बरोबर. आता तुमच्या कागलमधनं लोकसभेला तुम्ही म्हणजे गावातल्या नागरिक म्हणून कुणाला निवडून द्यावा अशी इच्छा आहे तुमची? आमचा नेता सांगाल त्याला देणार आम्ही. बरं. आता पक्ष म्हणून नाही, नेता सांगाल ते. इथं पक्षवाईज राजकारण आहे, गटवाईज राजकारण इथं कागलमध्ये आहे. लय जोरात आहे. म्हणजे गटाची माणसं ते प्रत्येक गटागटात आपल्यापर्यंत जाणार. आता तुमचे सगळे गट आहेत ते एका बाजूलाच आहेत. होय, सगळे एका. मग ते वरले नेते काय सांगतील ते करणार. नेत्यांच्या पुढे नेत्यांच्या पुढे जाणार. काय नेत्यांच्या पुढे नाहीत का? नेत्यांच्या पुढे इथं कागलमध्ये नाही. काय नाही, नेता हेच पक्ष. काय एवढं नेत्याबद्दल आपुलकी? काय एवढं नेत्यांनी? सगळ्याच नेत्यांनी इथलं चांगलं काम केलेलं आहे. काय केलं सांगा? सगळं केलं, काय दिसत नाही सांगा तुम्हाला. नेता
आमचे नेते सगळेच आहेत. सगळी हो, असं कसं असं म्हणजे सगळेच चांगले आहेत. आता सगळी एकत्र आल्यामुळे एका पक्षात नाही सगळेच चांगले आहेत. ज्या ह्या कागलच्या विकासासाठी सगळ्यांचं योगदान आहे, तर एकाला बाद कसं म्हणायचं? सगळ्यांना चांगलं म्हणायला पाहिजे ना. त्यामुळे सगळेच नेते चांगले आहेत. आणि ज्या त्यावेळी इथला मतदार जो तो निर्णय घेतोय मतदानाचा, मग ह्या वेळेला मोदी की मोदी 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 काँग्रेस? मोदी म्हणजे जगातला नेता आहे तो. आपल्या भारताचा अभिमान आहे. आपल्या भारतात जगाचं नेतृत्व करणारा नेता आपल्याला मिळाला आहे, याचा आपल्याला खूप अभिमान आहे. काय लोकसभेला काय लोकसभेला कोण मोदींची सीट असेल ती? हो, येस 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 येस. दादा नमस्कार. नाव कसं आपलं? योगेश गाडगे. कुठल्या पक्षाचं आहे? पक्ष आपला शिंदेगड. शिंदेगड म्हणजे शिवसेनेकडे. शिवसेने. काय सांगाल ह्या लोकसभा निवडणुकीला कुणाला? नेहमीप्रमाणे संजय मंडलिक का हो? करल. त्याशिवाय दादा हे काय कामं केलेत माहिती आहे? टॉप 10 मध्ये जे खासदार निवडून जे निवड केली त्यामध्ये दादा संजय मंडलिकांचं 5 नंबरला नाव आहे जगामध्ये, म्हणजे टोटल देशामध्ये. आता कामं केली नाही म्हटलं, कागलमध्ये पण बरीचशीच कामं केल्या, जिल्ह्यामध्ये कामं बरीचशीच केलं. ही कशी झाले, फक्त जाहिरातबाजी झाल्या, दादा काम करत नाहीत. जो कोण दादांना बघतोय काम करल त्यालाच दादा कळतात. पब्लिसिटी करत नाही का तुम्ही ती? नाही करत. का नाही करत? आम्हाला ते आमच्या म्हणजे खासदार साहेबांना पण आवडत नाही आणि आम्हाला आवडत नाही. स्टंटबाजी करणे आवडत नाही. स्टंटबाजी काम कुठले करून दाखवायचं नाही. आता माध्यम आहे, शाश्वत काम मीडिया आहे. शाश्वत काम केलेलं आवडते त्यांना त्यापासून, आणि त्यांचं भरपूर योगदान आहे. कारखाना आता त्यांच्या साहेबांच्या थोरले साहेब होते, त्यांच्यानंतर खासदार साहेबांनी कारखाना 1 नंबरात चालू व्यवस्थित चालू आहे. सगळीकडे व्यवस्थित कामं सगळे. निधी आता कागलला आमच्या इथं बराच निधी दिलेला आहे, 4-5 कोटी रुपये. आता 4-5 ठिकाणी आमची कामं चालू आहेत खासदार साहेबांच्या फंडातून. पण बाहेर भागात मी दिलेली आहेत, भरपूर ठिकाणी निधी दिलेला आहे. आम्ही पुराव्याने सिद्ध करू शकतो किंवा दाखवू शकतो. त्यामुळे कामाची काय अडचण नाही, काय नाही. नमस्कार हो साहेब. आता हे नवीन आलेत. दादा नमस्कार. काय सांगाल, लोकसभा निवडणूक तोंडावरती आली आहे, महाविकास आघाडी काय महायुती आघाडी? काय तसं काय सांगता येत नाही, काय जनतेच्या ह्याच्यावर ठरणार होते. आता काय जनता, कागलची जनता काय म्हणते? जनता काय आहे की समान आहे. कुणाकडे आहे? समान आहे. समान कुणाकडे? समान आहे. आता ही म्हणा लागले की 90% आहे ती इकडं, मुश्रीफ साहेबांच्याकडे, घाडगे साहेबांच्याकडे, मंडलिक साहेबांच्याकडे 90% आहे म्हणतात. तुम्ही म्हणताय आता इकडे 50-50% आहे. असं बोलणारी जरा आली की जरा आम्हाला पण बरं वाटतं. कारण का वाटायला नको की लोकांनी इकडे एकत्र मुला करून इकडे आणल्यात आणि रिपोर्ट घ्यायला आणल्यात. बरोबर आहे. तरी पण घाडगे गटात पाडलं जड आहे. बरं. कोण घाडगे? संबंधित घाडगे. बरं, म्हणजे ते आलेत, संबंधित घाडगे आलेत, मुश्रीफ साहेब आलेत आणि मंडलिक साहेब आले. तर ही एका गटातली माणसं झाली. मग एका गटातली कुठली झाली? एका गटातली म्हणजे महायुतीची झाली. आणि महाविकास आघाडीची जर का सीट असली तर कागलमधनं काय होणार? कागलमधनं संबंधित आता जास्त मतांना हे होणार. म्हणजे तुम्ही संबंधित घाडगेंचे हे आहे तसं त्याचा काय संबंध आहे? नाही. कौल आहे ते सांगाल. तुमचा कौल आहे तो महायुतीला आहे. बरोबर आहे का? बीजेपीला. तर आपण आता कागलमध्ये आहे आणि या कागलमध्ये अजून काही इकडं. दादा नमस्कार. हो मामा नमस्कार. काय नाव तुमचं? माझं आनंदा पाटील. निवांत बसलाय चहाला? होय, चहाला बसलोय. आनंदा पाटील काय करता? शेती. काय राजकारणातलं काय माहिती आहे का? आम्हाला काय नाही, काय देणं घेणं नाही म्हणा. काय नाही. कोणी आपलं किती जातो? ऊस किती जातो? मी दुसऱ्या रान केलेला आहे. बरं. काय जातो? शेती करताय काय करता? शेती 100% जातो. आता ते लोकसभेची निवडणूक, खासदार निवडून द्यायचं तर कुणाला निवडून देऊया? कागलमध्ये नेता कोण? आता कागलमध्ये आमचा मेन साहेब आहे, मुश्रीफ साहेब. त्यांनी कोणाला जे म्हणतील त्याला आम्ही मत देणार. मुश्रीफ साहेब म्हणतील त्याला तुम्ही मत देणार. किती टक्के इकडं माणसं बाबा त्यांच्या बाजूने बोलायला गेले तर? तसं काय मला सांगता येत नाही. मी आत्ता आनंद आणलो, सकाळी गेलो की संध्याकाळी येतो. तसं काही सांगा. आमचं तुम्ही चौकात येऊन बसलाय, निवांत चहा घ्यायला होय, चर्चा आत्ता झाली साहेब. तर स्वतःचं मत असं आहे, साहेब कुणीकडे सांगेल तिकडे आम्ही मत देणार. एवढं झालं. काय हो एवढं ते? का असं काय आमची कामं केल्यात, गावाचा विकास केला आहे साहेबांनी, म्हणून आम्ही ते साहेबांना मानतो. दुसऱ्या ह्याच्यात दर्शक हो, कागलच्या राजकारणामध्ये आपण आता आहे आणि इथल्या लोकांच्या आपण प्रतिक्रिया घेत आहे. दादा नमस्कार. काय सांगा? आता ओव्हरऑल जर तुम्ही लोकसभा म्हणाल किंवा विधानसभा म्हणाल, आज देशाचं
प्रतिनिधित्व करणारे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या हाताखाली हे सगळे खासदार काम करत असताना आपल्या कोल्हापूर जिल्ह्याच्या खासदारांनी देशात 5वा क्रमांक मिळवला. हा झाला देश लेवलचा विषय. कोल्हापूर जिल्हा लेवलचा विषय जर म्हणायचं झालं तर आत्तापर्यंत मला असं वाटतं की जे खासदार झाले त्यांचे वडील असतील, आता ते स्वतः असतील, ह्या दोघांच्यामध्ये देखील आज सगळ्यात जास्त निधी आणणारे स्वतः संजय मंडलिक ठरतील असं मला वाटतं. दुसरी गोष्ट ह्याच्यात काय आहे की संजय मंडलिकांनी आज मला असं वाटतं की त्या व्यक्तीला असं आहे की करायचं आणि सांगायचं नाही, अशी व्यक्ती आज खूप कमी पाहायला मिळते. कारण काय आहे, आज मी जर ईदभर केलं तर टीचभर केलं आणि टीचभरावरनं ईदभर केलं अशी सांगणारे आज सोशल वाजवत नाही, वाजवत कामाची नाही. टिमकी वाजवायची नाही. कारण काय झालंय, आज तुमचं आणि माझं नातं जमलंय, तुम्हाला मी काम योग्यरीत्या करून दिलं ना, तुम्हाला माहीत झालं ना, तर तो माझा एक विश्वास झाला असं त्यांचं काम करण्याचं स्वरूप आहे. आज कागलमध्ये बघायचं झालं तर कागलमध्ये त्यांनी अनंत दिघे अभ्यासिका असू दे, परत समाज मंदिरे बांधणे असू देत. दुसरी गोष्ट आमचा एक ह्याचा विषय होता कशाचा की जे नवीन विकास आराखडा वगैरे झाला त्याला स्टे आणण्याचा विषय असू दे. अशी बरीच कागल शहरासाठी त्यांनी कामं आम्हाला करून दिली. आज काय झालं आहे, आज त्यांच्यापाशी जो पोचला आहे तो त्यांचा फॅन झाला आहे आणि जो पोचला नाही तो त्यांचा फॅन नसेल, पण हे नक्की की एकदा त्यानं तिथं पोचावं आणि त्यांचं फॅन होऊन जावं, एवढी संजय मंडलिकांच्या ताकद नक्की आहे. फक्त तुम्ही पोचायचं आणि तिथनं फॅन होऊन बाहेर यायचं, हाच विषय संजय मंडलिकांचा आहे. कामाची पद्धत काय हे वा एकच आहे त्यांच्या इथं कामाची पद्धत नीट आणि सरळ जी आहे ती 100% होणार. त्याला वशिला नाही काय नाही, डायरेक्ट जायचं दादासनी भेटायचं, हाच त्यांचा बहुतेक कामाची पद्धत असेल. नाहीतर उगाच माझी ही चिठ्ठी घेऊन जा, तिची चिठ्ठी घेऊन जा, ह्याचा रेफरन्स घेऊन जा, त्याचा रेफरन्स घेऊन जा, असलं त्यांच्यापाशी काय चालत नाही. डायरेक्ट जायचं, काय असेल ते बोलायचं, थातूर मातूर काय चालत नाही. काय नीट आहे तेच होणार, कारण स्वर्गीय सदाशिवराव मंडलिकांचे ते चिरंजीव आहेत आणि त्यांचेच गुण त्यांच्या अंगात आहेत. काय असेल ते सरळ, वाकड तिकडे काय नाही, काय असेल ते सरळ होणार, एवढंच मी त्यांच्याविषयी बोलू शकतो. तर आपण आता कागलमध्ये आहे. कागलमधील लोकांच्या काही दुकानदार आहेत त्यांच्या शेतातून बोलूया. पण दादा नमस्कार, काय नारळ विकायला लागलाय? काय वाटतंय, लोकसभेची निवडणूक आहे, काय त्याचा इंटरेस्ट नाही आपल्याला, काय इंटरेस्ट राजकीय क्षेत्रात इंटरेस्ट नाही. का हो? आपला धंदा आहे, आपण काय बाकी काय कुणाच वाईट करायचं. किती वर्ष झालं इथं धंदा करता? आता राजकीय इंटरेस्ट नाही आणि बघित बसलाय बातम्या, तेच लागतंच हा टाइमपास म्हणून. मग हो टाइमपास म्हणून बातम्या बघायच्या. बरं मत तरी मतदान करताय का नाही? मतदान करतोय की मतदान करताय, पण बोलणार नाही. आपल्याला मनाला जे पसंत पडेल ते द्या. बोलून वाकडवायचं नाही कोणाला. का हो? का बरोबर आहे, का बोलून वाकडं? कारण इथं राजकीय विद्यापीठ आहे नाही, त्यामुळं मग ते कसं होते लक्षात ठेवून मग ते अडचण येतात पुढे. नेते बदलतात ना, कार्यकर्ते आराम आहेत खालचे, कार्यकर्ते आराम आहे. तर बोलायचं नाही अशी यांची एक प्रतिक्रिया आहे. तिथे अजून काही लोक आहेत, आपण त्या लोकांच्या सोबत अजून सुद्धा बोलूयात. या या बसा बसा, तुम्हाला काय नाही घेत राहतात आम्ही. या 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 अहो नमस्कार, काय म्हणताय? आराम आहे. चहा झाला? चहा पाणी झालं. काय राजकारणामध्ये, कागलच्या राजकारणामध्ये उद्याच्या लोकसभेला कुणाला निवडून द्यायचं? ती भाषेनं आम्ही धंदेवाल्यानं करून चालत नाही. बरं, काय धंदा आहे आपला? व्यापाऱ्याची नंबरा. बरं काय नाही, मी काय विचारायला, उद्याच्या राजकारणामध्ये मोदी साहेबांच्याकडे जायचं. आता इथला गावा लेवलचा विषयच नाही. हा राजकारण सोडून बरं सबल माणसं आमचीच. काय काय हा अहो या की, अहो या बसा. सगळी आमची माणसं आमची सबल. बर, उद्या मोदी पंतप्रधान होतील काय? आता मी कसं सांगणार? तुम्ही मतदार आहे. होय. हां, होतील काय नाही? व्हायला पाहिजे काय नको? तुमची इच्छा सांगा. तर आपण कागलमध्ये आहे. कागलमधल्या ही लोक आहेत आणि लोकांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घ्यायला लागलोय. तर आपल्यासोबत आता जर का भेटलेली जी लोकं आहेत ती सगळी जर का बघितलीत, ही लोकं कागलमधली मुश्रीफ साहेबांची, गाडगे साहेबांची, नाहीतर मंडलिक साहेबांची, या तिघांच्यापैकी एकांची आहेत. काही जण ही लोकं जे आहेत व्यापारी लोकं आहेत. ही लोकं म्हणतात की आम्ही काय यावरती आता बोलणार नाही, राजकारणाचं सोडून काय असलं तर आम्हाला बोला. ही वरचे जे सगळे नेते आहेत ह्यांचं नाही मत आहे, पण वरचे जे सगळे नेते आहेत आज इकडं आहेत, उद्या तिकडं आहेत, कधीतरी एकत्र येतील, कधीतरी विरोधात जातील आणि उद्या आमच्या दुकानावरती, धंद्यावरती काय ह्याचा परिणाम नको. बरोबर आहे ना? बरोबर, अशी यांची मत आहेत. पण के न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपण अशा प्रकारच्या विविध लोकांच्या पर्यंत जाणार आहोत.
कोल्हापूर जिल्ह्यामधील ग्रामीण भागामध्ये, कोल्हापूर जिल्ह्यामधील शहरी भागामध्ये लोकांची काय मतं आहेत, लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत, हे के न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत आणि ते आपल्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करणार आहोत. तुर्तास तरी या व्हिडिओसह मी इथं थांबतो. के न्यूज चॅनलसाठी कागल प्रतिनिधी स्वप्नील गोरंबे यांच्यासह मी अभिजित. धन्यवाद. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, विनर करिअर अकॅडमी फाउंडेशन मुरगुड. तज्ञ व अनुभवी मार्गदर्शक, गणित, मराठी, बुद्धिमत्ता, जीएस हे सर्व विषय एकाच छताखाली. प्रत्येक आठवड्याला सराव पेपर विश्लेषणासह प्रत्येक विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष. प्रत्येक शनिवारी मैदानी व लेखी सराव चाचणी. शिकवण्याची अत्यंत सोपी पद्धत. प्रत्येक बॅचमध्ये 50 विद्यार्थ्यांना प्रवेश. जेवण्याची व राहण्याची उत्तम सोय. त्यामुळे लगेच भेट द्या विनर करिअर अकॅडमी फाउंडेशन मुरगुड या ठिकाणी. आमचा पत्ता आहे श्री सद्गुरू बाळूमामा कॉम्प्लेक्स, शिवराज विद्यालय समोर, मुरगुड, तालुका कागल, जिल्हा कोल्हापूर. संपर्क 73 50 44 36 98.